मित्रांनो, फर्स्ट इयर टू लास्ट इयर 2019 पॅटर्नचे एक्झाम फॉर्म सुरू झालेले आणि तुम्ही एक्झाम फॉर्म भरताय. पण एक्झाम फॉर्म भरताना जर तुम्हाला लेट फी किंवा फाईन फी असं काही लागत असेल तर बघा, इथे तुम्हाला दिसत असेल एका मुलाचा आम्ही एक्झाम फॉर्म भरत होतो, तिथे लेट फी आणि फाईन फी दाखवतो 180 आणि 360 तुम्हाला दिसत असेल. असं कदाचित तुम्हाला एक्झाम फॉर्मला लागत असताना दिसत असेल तर लेट फी ही लागण्याचा काहीच अर्थ नाहीये, कारण फॉर्म तर आत्ता सुरू झालाय. बरोबर, इथून पुढे दिलेल्या मुदतमध्ये लागली तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर मग लेट फी आपल्याला लागायला हवी. बरोबर, तसंच तुम्हाला मी परिपत्रक पण टाकलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये जे युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे. त्यात बघा खाली मेन्शन केलेलं आहे, शेवटची विशेष टीप म्हणून मेन्शन केले बघा, अतिवर्षण आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन विलंब व अतिविलंब शुल्क आकारण्यात आलेले नाही. अतिवर्षण म्हणजे सध्या खूप पाऊस झालाय त्यामुळे महाराष्ट्रात नुकसान झालंय, आणि सद्यस्थिती त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे विलंब म्हणजे लेट फी ही आकारण्यात आलेली नाहीये. तिथे असं स्पष्ट त्या याच्यात म्हटलेलं आहे सर्क्युलर मध्ये. बरोबर, आणि तिथे तरी तुम्हाला लेट फी जर लागत असेल तर थोडा वेळ थांबून घ्या, किंवा कॉलेजला आज थांबून घ्या, लागलं तर उद्या भरा, आपल्याकडे वेळ आहे 17 तारखेपर्यंत. बरोबर, किंवा कॉलेजलाच आज कॉन्टॅक्ट करा, कॉलेज जाऊन कॉन्टॅक्ट करा, सर असं का होतंय, सर्क्युलर मध्ये असं म्हटलंय. क्लिअर, या बाबतीत मला अजून काही अपडेट आली नाही, पण आम्ही जेव्हा फॉर्म भरत होतो तेव्हा मला कळालं की असं होतंय, आणि इथे सर्क्युलर मध्ये म्हटलंय की फीस भरलेली नाही. सो याच्याबद्दल कॉलेजशी डिस्कस करून हेच करा, पण मला खात्री आहे की काहीतरी त्यात ग्लिच असेल, लेट फी ती लागणार नाही. बाकी तुम्हाला काय अपडेट आले मलाही कळवा, मला काय अपडेट मी तुम्हाला नक्की कळवेन.